मराठी चित्रपटसृष्टीत काही कलाकार असे होऊन गेले ज्यांनी अल्पावधीतच आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकली। अशाच कलाकारांपैकी एक म्हणजे अभिनेते संजय जोग। अवघ्या काही वर्षांच्या कारकिर्दीत त्यांनी मराठी, हिंदी आणि गुजराती अशा अनेक भाषांमध्ये काम करून खूप नाव कमावले। मात्र करिअर अगदी बहरात असतानाच नियतीने त्यांना हिरावून नेले। एका दुर्धर आजाराने अवघ्या 40व्या वर्षी त्यांचे निधन झाले। संजय जोग यांचे आयुष्य जरी अल्प ठरले तरी त्यांच्या अनेक भूमिका आजही प्रेक्षकांच्या स्मरणात आहेत। मराठी चित्रपटसृष्टीत संजय जोग यांनी प्रमुख नायक म्हणून अनेक गाजलेल्या चित्रपटांमध्ये काम केलं। गोंधळात गोंधळ, खरं कधी बोलू नये, दिसतं तसं नसतं, नवरी मिळे नवऱ्याला यांसारख्या चित्रपटांमधील त्यांच्या भूमिका विशेष गाजल्या। याशिवाय त्यांनी हिंदी चित्रपटसृष्टीतही अपना घर, जिगरवाला, नसीबवाला, बेटा हो तो ऐसा आणि हमशक्ल अशा अनेक चित्रपटात आपल्या अभिनयाची छाप सोडली। रामायण या अजरामर मालिकेत त्यांनी साकारलेली भरतची भूमिका प्रचंड गाजली होती। आता ते आपल्यात नसले तरीही आता त्यांच्या कलेचा वारसा त्यांचा मुलगा आणि सून पुढे चालवत आहेत। चला तर त्यांच्या मुलाविषयी आणि सुनेविषयी सविस्तरपणे जाणून घेऊया। संजय जोग यांनी 1979 साली ॲडव्होकेट नीता जोग यांच्याशी विवाह केला होता। या जोडप्याला पुढे रणजित आणि नताशा अशी 2 मुले झाली। मात्र संजय यशाच्या शिखरावर असतानाच त्यांना लिव्हर सिरोसिस हा गंभीर आजार झाला होता। कालांतराने अनेक वैद्यकीय उपचार करूनही त्यांची प्रकृती सुधारू शकली नाही। अखेर 27 नोव्हेंबर 1995 रोजी केवळ 40व्या वर्षी त्यांचे निधन झाले। संजय जोग यांच्या निधनाच्या वेळी रणजित अवघा 10 वर्षांचा होता। पतीच्या निधनानंतर नीता जोग यांनी दोन्ही मुलांचा एकटीने सांभाळ केला। पुढे शिक्षण पूर्ण झाल्यावर रणजित जोग याने अभिनय क्षेत्रात करिअर करण्याचा निर्णय घेतला। रणजितने लपून छपून, आव्हान, जेता, सून माझी भाग्याची, ही पोरगी कुणाची आणि बंध रेशमाचे यांसारख्या चित्रपटात काम केलं आहे। याशिवाय त्याने कुंडली, दुर्गा, कुलवधू, ओळख, गर्ल्स हॉस्टेल आणि मन धागा धागा जोडते नवा अशा अनेक मालिकांमध्ये त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या। तसेच जिंदगी तेरी मेरी कहाणी या हिंदी मालिकेत देखील तो झळकला आहे। रणजित गेल्या 1.5 दशकाहून अधिक काळ मराठी आणि हिंदी मनोरंजन सृष्टीत सक्रिय आहे। अनेक मालिका आणि चित्रपटांमधून त्याने आपल्या अभिनयाची वेगळी ओळख निर्माण केली आहे। रणजितच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलायचे झाल्यास त्याने 2013 मध्ये संयुक्ता जोग यांच्याशी विवाह केला होता। काही वर्षांनंतर दोघांनी परस्पर संमतीने वेगळे होण्याचा निर्णय घेतला। त्यानंतर 2023 मध्ये रणजितने अभिनेत्री प्रणाली धुमाळ हिच्यासोबत दुसरा विवाह केला। प्रणाली धुमाळ हिने डाक, गोलगोल गारा गारा अशा चित्रपटांमध्ये काम केलं आहे। याशिवाय प्रेमा तुझा रंग कसा, श्री लक्ष्मीनारायण, आदिशक्ती, जयशंकर, सोन्याची पावले यांसारख्या अनेक मालिकांमध्ये ती झळकली आहे। याशिवाय सावधान इंडिया या हिंदी मालिकेत ती आणि रणजित या नवरा बायकोने एकत्र काम केले होते। सध्या प्रणाली आमच्या लाडक्या नाईकबाई या मालिकेत काम करत आहे। अशा प्रकारे संजय जोग यांचा मुलगा आणि सून आपल्या अभिनयाच्या जोरावर मराठी मनोरंजन विश्वात स्वतःची स्वतंत्र ओळख निर्माण करतायत। हे जोडपे संजय जोग यांचा अभिनयाचा समृद्ध वारसाही जोमाने पुढे नेत आहेत।